गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आपल्या राईडचा दुसरा दिवस आहे आणि आत्ता वाजलेत सकाळचे 6. तर व्यवस्थित निघालोय आज. रेडी तर झालोय आम्ही सगळे. आता फक्त बाईकवर लगेज बांधायचं आहे आणि आपल्याला निघायचं आहे. चहा नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबू आणि निघू, कारण आज जास्त वेळ असा टाईमपास करणार नाही आहोत, कारण आज बरंच डिस्टन्स आपल्याला कव्हर करायचं आहे आणि तो प्रयत्न करायचा आहे डिस्टन्स कव्हर करायचा. तर आता जास्त वेळ न घालवता आपण निघूया आपल्या राईडला. दुसऱ्या दिवसाची राईड चालू झाली आपली. सकाळचे 7:30 वाजलेत निघेपर्यंत. नाश्ता वगैरे आम्ही आमच्या हॉटेलखालीच केला. आम्ही रात्री थांबलो होतो धारवाड रेसिडेन्सी. इथे राईडला पाहत असाल धारवाडचा बस स्टँड आहे, त्याच्या एकदम एक्झॅक्ट समोर आम्ही थांबलो होतो. व्यवस्थित होता स्टे. पुढे एक चालतं फिरतं घर आहे. मोबाईल हाऊस समोर दिसत असेल. ट्रकवर एक. ह्याला ओव्हरटेक करणं थोडं कठीण. अरे आहे आ जाओ. हे काल रात्रीसुद्धा दिसलं होतं आम्हाला, आज सकाळी पण दिसलं आहे. आम्हालाच फॉलो करतायत. छान असा व्ह्यू समोर दिसतोय आणि गारवा आहे हवेमध्ये. बऱ्यापैकी असं मस्त थंडावा जाणवतोय आणि मस्त अशी राईड चालू झाली आहे सकाळीच. आणि हे दुपारपर्यंत म्हणजे पूर्ण सूर्य डोक्यावर यायच्या आज जी आपण राईड करू ना फटाफट, तीच राईड फटाफट होणार आहे. नंतर एकदा का सूर्य डोक्यावर आला की राईड फटाफट होणार नाही आपली. कालपासून आहे ना आपली फक्त हायवे राईड चालू आहे, त्यामुळे मला कॅमेरा पण कधी चालू करू कळत नाही, कारण सरळ सरळ हायवे आहे. आजचा पण दिवस आपला असाच असणार आहे, हायवे टू हायवेच जायचं आहे. कारण कालचा जो आपला अर्धा रस्ता कव्हर करायचा राहिला आहे तो आणि आजचा, हा दोन्ही आपल्याला आज ट्राय करायचे आहे. कालच्याप्रमाणे जर झालं तर कंप्लीट, नाही तर जिथे आम्हाला शक्य होईल तिथे थांबू आणि बाकीचा रस्ता आपण उद्या कव्हर करू. तसे पण आम्ही 3 दिवस असे ठेवलेच आहेत राईडसाठी. पण इकडचे आहेत ना रस्ते छान आहेत. मध्ये मध्ये जे पॅच आहेत ना, त्या पॅचवरून गेल्यावर असा धक्का वगैरे असा जो जाणवतो ना आपल्या इथे, तसे आहेत ना इथे बऱ्यापैकी कमी जाणवतात आहेत. म्हणजे जे पॅच देखील जे भरलेत ना ते खूप चांगल्या पद्धतीने भरलेत. आणि काही ठिकाणी तर काम चालू आहे, त्याच्यामुळे खराब रस्ता आहे. बंगळुरू 400 किलोमीटर. थांब धावणार ते. थांब ट्रक आहे ते. थांब. कुत्र्यांची पिल्लं आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय पण ते मध्येच पळतात आहेत. तिकडून जा ह्या साईडला घे. त्याला लागलंय का? अरे ते तिकडेच जातात आहेत ते. इथे हायवेच्या मध्येच कुत्र्यांची 2 पिल्लं आहेत, पण अक्षरशः मगासपासून आम्ही त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतोय पण ते बाजूलाच होत नाही आहेत. आणि ते बहुतेक हरवले आहेत इथे, कारण त्यांना कळतच नाही नक्की कुठे जायचं आहे आणि पकडायला पण मिळत नाही आहे. आम्ही पकडायचा प्रयत्न केला पण ते पळून जात आहेत आणि भीती अशी आहे की कुठला ट्रक वगैरे खाली आहे तिला. शेवटी एका पिल्लाला आम्ही पकडले. त्याला आता पुढे आम्ही सर्व्हिस रोडला सोडू एका ठिकाणी
आणि अजून एक आहे, त्याला आता बघूया पुढे भेटलं तर, आणि बाजूला सोडू, कारण इथे हायवेला काय आहे पण नाही, म्हणजे वस्ती तर नाहीच आहे. बघूया, बघू शकाल टँक बॅगमध्ये कसं बसले शांत. घाबरले ते थोडं. 2च पिल्ले आहेत, काय कळत नाही त्यांना कोण सोडून गेलंय की ते रस्ता चुकून इकडे आलेत. बघूया पुढचं एक अजून एक पिल्लू आहे ते बघूया आणि पुढे निघू. हळूहळू शोधतोय त्या पिल्लाला आम्ही, कारण हायवे आहे त्याच्यामुळे कधी मध्ये येईल त्याला पण कळणार नाही, कारण ते खूप घाबरलेत दोघं पण. सापडलं तर त्याला पकडू आणि बाहेर तिकडे सर्व्हिस रोडच्याही बाहेर सोडू. जर बघत असाल ना, दिसत असेल तुम्हाला, तर बैलू मस्त असं बाईकवर झोपलंय टँक बॅगमध्ये. त्याच्याबरोबरचं आणखी पिल्लू आम्हाला भेटलंच नाही आहे, कुठे गेलं कळत नाही. एवढा पटकन ते एवढा सरळ धावत कुठे गेलं ते कळलं पण नाही आम्हाला. आणि कसं दोघं एकत्र असतील ना तर अच्छा गणेशला सापडलंय. सापडलं. आमचा वेळ जाईल पण काहीतरी भलं होईल कोणाचं तरी. गण्या बाहेर से जा. त्याच्याबरोबरचं दुसरं पिल्लू आहे, त्याच्याजवळ जरी गेलं ना तरी ते समजून जाईल की व्यवस्थित आहेत ते. पण भीती आहे की हे मध्येच आहे ना, हायवेवर पळत आहे आणि हायवेवर गाड्या पण आहेत. हे बघा, हाच प्रॉब्लेम आहे पिल्लाचा. परत पाठी पळाल. फायनली दोन्ही पिल्लांना पकडण्यात यश आले. चारूला आणि गणेशला ते घेऊन आलेत. बघूया आता कुठे पेट्रोल पंप किंवा पुढे काय हॉटेल्स वगैरे असेल ना तर तिकडे त्यांना सोडून देऊ आम्ही, कारण हे हायवेच्या मधोमध एकतर त्या ब्रिजवर होते समोर आणि ब्रिजवरून त्यांना खाली उतरायला पण जमत नव्हतं. आणि त्यातलं एक हे चिता आहे, चिता ते तर सापडतच नव्हतं. फायनली भेटलं. ए चिते, क्या इतना क्या भाग रहा था तू, जल्दी निकलते अभी इनको कुछ करके. अभी दोनों को कैसे बिठाएगा. इथे बाजूला सगळी मक्याची शेती आहे आणि सर्व्हिस रोडला आलो आहोत आम्ही त्या दोन्ही पिल्लांना घेऊन इकडे. त्यांच्या पाठी आमचा बराच वेळ गेलाय, 1.5 तास तरी झाला असेल आम्ही त्यांच्या पाठी पळतोय. जाऊ दे, आम्हाला थोडासा आणखी लेट होईल पण त्या दोघांचं तरी भलं होईल. इथे आम्ही पिल्लांना सोडलं आहे त्या दोन्ही, कारण इथे वस्ती आहे आसपास, माणसंसुद्धा आहेत. किमान त्यांचा जीव तरी वाचेल, कारण मगाशी जेव्हा त्या हायवेवर धावत होती ना अक्षरशः घाबरून. चला ठीक आहे, भेटूया बाळांनो परत कधी आलो आम्ही इकडे तर. चला, एक समाधान तरी आहे की त्यांना आम्ही मानवी वस्तीत तरी सोडले. तर परत बॅक टू रोड आपली राईड अशीच कंटिन्यू करूया. आपल्याला लेट झालं आहे आणि त्यात थोडासा आणखी लेट,
पण एक समाधान तरी राहील, आपण काहीतरी चांगलं केलं आहे आज. एक आता छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे, कारण आम्ही हॉटेलमधून निघाल्यानंतर 100 किलोमीटर तर क्रॉस केलं होतं आणि त्यानंतर ह्या 2 पिल्लं त्यांच्यापाठी आमचा थोडा वेळ गेला. तर आता कुठेतरी थांबू, एक छोटासा ब्रेक घेऊ, कारण गरज आहे ब्रेकची. चहा, पाणी आणि सुसू ब्रेक. त्या छोट्या बाळांना सोडल्यानंतर आता एक पुन्हा छोटासा ब्रेक घेतला आहे. टी ब्रेक टी नाही घेतले, इथे छोटं मोठं काही नाही काही चिप्स वगैरे खाल्लेत. आता तिथे पाठी जाऊ, नारळ पाणी आहे, नारळ पाणी घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. आताच आमचा एक ब्रेक झाला होता, स्नॅक्स आणि नारळ पाणी वगैरे आम्ही घेतलं. त्याच्यानंतर लगेच दुसरा ब्रेक पेट्रोल पंपवर फ्युअल भरायचं होतं त्यासाठी. त्याच्यामुळे ना एकदम अशी आळशी राईड चालू आहे आमची आणि आजचं टार्गेट पण मोठं आहे. तरी बघूया कशी होईल पुढे राईड आपली. आम्ही काय जास्त ट्रेस घेणार नाही आहे, जे होईल ते व्यवस्थितच होईल. इथे आसपास आहेत ना नारळाच्या बागाच आहेत मोठ्या. लेफ्टला पण आता एक मागे गेली, इकडे राईटला आहे असं ओपन मारण आणि त्याच्या बाजूला सगळ्या नारळाच्या बागा आहेत. छान छान हिरवगार कर्नाटक आणि ऊन भरपूर आहे, पण राईडला मजा येते कारण हवा पण चालू आहे. थोडासा हवेमुळे स्पीड ड्रॉप होते, थोडी गाडी हल्ल्यासारखी वगैरे वाटते, पण आपण मॅनेज करू शकतो एवढं. आणि हा रस्ता बघू शकाल, एकदम सुंदर असा रस्ता आहे, मोठा लांब. सकाळपासून नुसती राईड आणि राईडच चालू आहे. राईड, ब्रेक, पेट्रोल ब्रेक आणि आता लंच ब्रेक. याशिवाय दुसरं काहीच होत नाही आहे. आणि पाहिजे तेवढं अंतर पण आम्ही अजून कापलं नाही आहे. झोप पण येते, उशिरा पोचतो आहे, त्याच्यामुळे झोपा पण कमी होतात आहेत. आता आम्ही इथे तुमकुरूच्या आसपास थांबलो आहे जेवणासाठी. आमच्यासाठी दिल्ली अजून खूप लांब आहे. दिल्ली म्हणजे दिल्लीला जात नाही आहे. आमचं जे ठिकाण आहे कन्याकुमारी ते खूप लांब आहे. उद्याचा दिवस तिकडे पोचायला लागेल, पण जे डिस्टन्स आम्हाला कवर करायचं होतं ते अजून तरी कवर नाही झाले. मस्त अशी निसर्गाची वेगळी शेड दिसते. हे डोंगर थोडे वेगळे दिसले म्हणून पटकन कॅमेरा चालू केला आणि आपल्या गोप्रोमध्ये दिसलं तर उत्तम. लंच नंतर आम्ही राईड चालू केली, पण आम्हाला राईड करणं आता शक्य नाही कारण अक्षरशः झोप येते आणि इथे रोडला आहे ना जवळपास काहीच नाही आहे. जेवणासाठी पण हॉटेल आहे ना आम्ही शोधून कंटाळलो, त्याच्यानंतर कुठे भेटले. इथे बरीच फिरलो पण जवळपास आराम करण्यासाठी कुठेच काही भेटलं नाही. तर इकडे असंच आम्ही झाडाखाली आमच्या बाईक्स लावल्यात आणि इकडे थोडा आराम करू, छोटासा पॉवर नॅप वगैरे घेऊ अर्धा पाऊण तास आणि नंतर आपली राईड पुढे चालू करूया. पॉवर नॅपच्या नावाखाली इथे वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. अर्धा तास पॉवर नॅप घ्यायचं आहे आणि इथे अर्धा तास ते टाईमपासच चालू आहे. छोटासा पॉवर नॅप घ्यायचा होता पण तो खूप मोठा झाला आणि बघता बघता इथे काळोख झालं आहे. पण व्यवस्थित असा पॉवर नॅप झाला आहे, त्याच्यामुळे आता जेवढं होईल तेवढं आपण राईड करू. काळोख असल्यामुळे आता गोप्रो तर काढलाच आहे मी. तर आता जिथे भेटू, जिथे थांबू तिथे आपण व्लॉग बनवू आणि पुढचा प्रवास आपला चालू ठेवू अशाच प्रकारे.
Many hours later. आता बँगलोर क्रॉस केल्यानंतर होसूरला आम्ही थांबलो आहे पेट्रोल भरण्यासाठी इथे पेट्रोल पंपवर. अजून डिनर पण बाकी आहे आमचं आणि 1000 किलोमीटर मुंबईपासून आतापर्यंत झालेत आमचे कंप्लीट. आणि आता पुढे कुठे थांबायचं हे अजून नक्की नाही आहे. जोपर्यंत आम्हाला जमेल तशी आम्ही आता पुढे राईड कंटिन्यू ठेवणार आहे. आणि आता प्लॅन खरंच काही फिक्स नाही आहे, 19-20 आहे. विचार करतो आहे आम्ही पूर्ण रात्रभर राईड करून कन्याकुमारीवर जर करता आलं तर करू, थोडा पॉवर नॅप वगैरे घेऊन. नाहीतर मग मध्येच कुठेतरी हॉटेल घेऊ आणि ते स्टे करू आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या आपण कन्याकुमारीला पोचू. बघूया आता पुढचा प्लॅन कसा होतो आहे, त्याप्रमाणे अपडेट देत राहीन या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला व्हिडिओ.